एक तलाव, अगदी छोटासा, हिवाळ्यामध्ये झालेल्या बर्फवृष्टीने आणि कमी तापमानाने गोठलेला. आजूबाजूला हिरव्या गर्द झाडीने नटलेले डोंगर, सोबतीला अधूनमधून दिसणाऱ्या पांढऱ्या शुभ्र बर्फांच्या माळा. एका कवीच्या कल्पनेतला आणि निसर्गप्रेमी चित्रकाराच्या चित्रातला शोभावा असा हा गोठलेला गोल्ड क्रीक तलाव. चला पाहूया. नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर पाठीमागच्या महिन्यामध्ये आम्ही फ्रँकलिन फॉल्स हा ट्रेक केला होता आणि फ्रँकलिन फॉल्स हा पूर्ण गोठलेला पाहिला होता आणि पूर्ण स्नो मधून तो ट्रेल केला होता. तर फ्रँकलिन फॉल्स स्नो कॉलमी पास या एरियामध्ये आहे आणि अजूनही तिथे स्नो पडतोय. आता हळूहळू स्प्रिंग चालू झालाय आणि स्नो पडणं पण हळूहळू बंद होईल. तर स्नो कॉलमी पास मध्येच गोल्ड क्रीक नावाचा एक तलाव आहे, मानवनिर्मित तलाव आहे तो डोंगरांच्या मधला. तर तो तलाव पाहण्यासाठी चाललेलो आहे आणि तो तलाव सुद्धा आपल्याला गोठलेला पाहता येऊ शकतो. आणि आता तिथे स्नोफॉल सुरू होता कालपर्यंत. आज तर वातावरण सगळं क्लिअर आहे, पण जो ट्रेल आहे तो पूर्ण स्नो मधून असणार आहे. तर पुन्हा एकदा स्नो मधून ट्रेल करायला मिळणार आहे आणि गोल्ड क्रीक तलाव हा गोठलेला पाहता येणार आहे. तर चला आपण पाहूयात हा गोल्ड क्रीक तलाव कसा आहे आणि स्नो मधून पुन्हा एकदा ट्रेल करूयात. चला तर मग लेट्स गो. अकरा वाजलेत आणि आम्ही ट्रेक चालू केलाय. थोड्या वेळापूर्वी इथे ऊन होतं, तर आता थोडंसं ढगाळ वातावरण आहे, पण स्नोफॉल वगैरे काही नाही आज आणि रेनसुद्धा नाही आहे इथे. तर ओव्हरऑल चांगलं आहे वातावरण. आणि यावेळेला आम्ही तयारी सोबत आलो आहे, अजून तयारी केली आहे. ते स्लेड घेऊन आलो आहे. सारांश जर दमला तर पूर्ण बर्फच आहे हा, तर त्याच्यामध्ये बसवून त्याला आणणार, कारण की पाठीमागच्या वेळी रिटर्न जाताना आम्हाला उचलून घ्यावं लागलं होतं त्याला आणि अंधारसुद्धा पडला होता. यावेळेला आम्ही ट्रेक लवकर सुरू केला आहे. छोटासाच ट्रेल आहे हा, मोठा नाही आहे. चलो. तू हो बाळा, टोपी घालायलाच लागणार आहे. टोपी नीट आहे का? हो, कान कव्हर कर रे. आम्हाला फास्ट चालता येत नाहीये, हा स्नो वेगळा आहे जरा. हो ना बाळा, जरा जुनं झालंय की काय कळे ना. फ्रँकलिन फॉल्सचा जो ट्रेल होता तिथून पटापट चालता येत होतं. तिथून पाय नाही टाकता येत ना पटापट पुढे. आणि आम्ही आता यावेळेला ही ट्रेकची जी स्टिक असते ती स्टिक सुद्धा आणली आहे. इझी ट्रेल आहे हा खरं तर सोपा ट्रेल आहे. हार्डली 4 ते 5 किलोमीटरचा ट्रेक करावा लागणार आहे. फ्रँकलिन फॉल आम्ही जवळजवळ 12 किलोमीटरचा ट्रेक केलं होतं तिकडे जायला. हा या सारांशी एनर्जी आता पीक लेवलला आहे. पटापट चालता येत नाहीये पण या स्नो मधून. आणि आम्ही असे नॉर्मल शूज, ट्रेक शूज, नॉर्मल नाही ट्रेक शूज घालून आलोय, पण स्नो स्पाइक ज्या असतात, स्नो चेन, त्या नाही लावलेल्या आणि एवढी गरज पण नाहीये आज त्याची. चलो पिल्लू, ये. इथून आम्ही चालत आलो आता. खरं तर हा पार्किंग एरिया आहे आणि ट्रेक इथून चालू होतोय, पण सगळीकडे स्नो आहे त्यामुळे आम्ही गाडी आधीच पार्क केली आहे. बापरे, हा जरा ब्लॅक आईस सारखा वाटतो ना रे सागर ना. मग तेच की, हार्ड स्नो झालाय, कडक झालाय. त्याचा हात पकड नाही तर सागर. सारांशला स्टेजवरती बसायचंय थोडा वेळ, मग त्याला स्टेजवरती बसवलंय आम्ही. सागर हलकं जाते का रे? हलकं जाते का जड वाटतंय? हलकं आहे ना, हे मुलांसाठी चांगलं आहे. आता ऊन आलेलं आहे, थोडा वेळ छान वाटतंय ऊन आल्यावर. हो बघूयात आपण, चल. इथे काही नाहीये रे बाळा, काही लिहिलं नाहीये तिथे. चल. जास्त गर्दी नाहीये आज ट्रेल साठी. दिसत आहेत आम्हाला काही लोक ट्रेल करताना, लहान मुलांना घेऊन सुद्धा आलेले आहेत, कारण की हा काय मोठा जास्त ट्रेल नाहीये त्यामुळे. तर इथे शेजारी
पाणी पण वाहतंय. तर शेजारी जर पाहिलं तर कडेला पाण्याचा प्रवाह पण वाहतोय आणि बर्फ सुद्धा आहे. काही वितळलेलं आहे आणि काही पाणी झालेलं आहे. शेजारी बर्फ आहे आणि मध्ये पाणी वाहतंय. तो मला असं वाटतं की ते जे तळ आहे, जो तलाव आहे, तो पूर्ण गोठलेला नसणार आहे. आता टेम्परेचर पण 1 डिग्री सेल्सिअस आहे. ऊन आलंय त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय, पण छान वाटतंय ऊन आल्यामुळे. हा लेकचा पिकनिक एरिया आहे आणि हे जे पिकनिकसाठी जे टेबल मांडलेले आहेत खाण्यासाठी, तर हे टेबल पूर्ण स्नोच्या मध्ये गेलेत. म्हणजे टेबलाच्या उंचीपर्यंत स्नो साठलेला आहे, स्नोचा थर असे दिसतात वेगवेगळे टेबल. हे जे टेबल्स आहेत, टेबलची आणि स्नोची उंची एकच झाली आहे. आणि समोरच मला असं वाटतंय हा लेक आहे. हा हे काय समोरच आहे, लगेच आला. अजिबातच नाही आम्हाला जास्त चालावं नाही लागलं. सारांश ते बघ समोरच आहे ना. हो. आणि इथे ना कोणीतरी पेंटिंग करतंय या लेकचं. किती छान करतंय, वा कसलं भारी ना. किती वेळापासून थांबले असतील खरं हे चित्र काढायला. हे गोल्ड क्रीक तलाव आणि हा गोठलेला आहे. आणि सगळेजण इथे, सगळेजण म्हणजे 3 लोक दिसत आहेत. जे लोक आहेत ते पेंटिंग करतायत. हे दोघंही पेंटिंग करतात. आम्ही विचारलं त्यांना किती वेळ तुम्ही पेंटिंग करत होतात ते, तर 30 मिनिटापासून केलंय. खूप पटापट त्यांनी केलेलं आहे पेंटिंग बहुतेकांनी. हा जो लेक आहे याच्या वरच्या साईडला सुद्धा एक ट्रेल जातोय. तिथून सुद्धा काहीतरी वेगळा व्ह्यू पाहायला मिळू शकतो. आधी इथे थांबूयात, थोडासा वेळ घालवू, पाहून घेऊ आणि मग तिकडे जाऊ शकतो. खूपच लवकर आलो. किती वाजलेत आता? 11:15 वाजलेत आणि आम्ही पोहोचलोय. खूप छोटासा ट्रेल आहे, खूपच छोटासा. आणि मला वाटतं की समरमध्ये तर अगदी 10-15 मिनिटं चाललं की या लेक पाशी पोहोचू शकतो. आणि हा गोठलेला तलाव. मला खरं डाऊट होता की गोठलेला दिसेल की नाही, कारण की वाहतं पाणी होतं शेजारी. पण गोठलेला आहे हा, त्याच्यावरती कोणी जात नाही मात्र, कारण की हा तलाव खूप खोल आहे आणि पोहण्यासाठी वगैरे पण सेफ नाहीये तेवढा. थोडासा पाऊस पण पडायला लागलाय. म्हणलं स्नो पडला असं तर चाललं असतं, पाऊस का पडतो प्रेडिक्शन मध्ये पण नव्हता, पण थोडासा हलका पाऊस पडतोय. पण लेकच्या साईडला एक ट्रेल जातो, तर तो ट्रेल करतोय आता. बघूयात त्या साईडला काय आहे. गावाच्या उजव्या साईडला हे असं पाणी वाहतं पाणी आहे. आणि त्याच्या साईडला सुद्धा ट्रेल आहे. दिसतंय का? आता दिसतंय. हे जे आहे वाहतं पाणी आहे. आणि सारांश दिसले जिंकतोय. अरे एकट्याने कर, पण तुला बसेपर्यंत धरावं लागणार आहे सोनू. लेट मी हेल्प यू. या, मला तुला हेल्प करावीच लागणार आहे. हा, नीट बस. आता जा, नाही आता तू जा. गो. कुठे कुठे तिरका तिरका चाललाय चिकू. तिरका गेला जरा. काय नाही, डाव्या साईडला हा फ्रोझन तलाव आहे आणि इकडे वाहणारं पाणी आहे. जसं मी आधी सांगितलं की हा जो तलाव आहे हा नैसर्गिक नाहीये, मानव निर्मित तलाव आहे हा. तर आता आपण पाहिलं की या तलावाच्या शेजारी पाणी वाहत होतं. तर असं म्हणतात की या डोंगराच्या मध्ये ही रिकामी जागाच होती आणि जो आता आपण पाणी जे वाहत होतं ते पाहिलं, तर तो प्रवाह थोडासा चेंज केलाय आणि मग पाणी इथे या तलावामध्ये सोडलेलं आहे. तर मग या तलावामध्ये पाणी साठतं आणि मग हा छोटासा तलाव तयार होतो.
असं म्हणतात की हा तलाव नैसर्गिक नाहीये, त्यामुळे जेव्हा कडक उन्हाळा पडतो तेव्हा मात्र या तळ्यातलं पाणी पूर्ण आटून जातं आणि मग आतमधले जे मासे असतात ते सुद्धा मरतात. आणि असंही ऐकण्यात आलंय की इथे काहीतरी काम होणार आहे आणि हा जो तलाव आहे हा पर्यटकांसाठी बंद करणार आहे. जवळजवळ 5-10 वर्ष हा तलाव बंद ठेवणार आहे. सध्या मात्र हा तलाव पर्यटकांसाठी खुला आहे आणि आम्ही इथे कसलाही बोर्ड पाहिला नाहीये की काम सुरू होणार आहे किंवा हा तलाव बंद होणार आहे. त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा या तलावाला नक्की भेट देऊयात. जॅकेट घाल पिल्लू. चिकू, इट्स ओके. हो बाळा. तर 1:15 वाजले आणि आम्ही आता निघालो इथून. तर खूपच छान वेळ गेला आणि खूप सुंदर लेक आहे हा, खूप सुंदर. आणि पूर्ण फ्रीज झालाय आणि फ्रीज होऊन तो पांढऱ्या कलरचा दिसतोय. मला आठवतंय आम्ही केदारकांठा ट्रेकला जेव्हा गेलो होतो तर त्या ट्रेकच्या दुसऱ्या कॅम्पला एक लेक होता, फ्रोझन लेक होता तिथे. तो थोडासा आईसी दिसत होता, थोडासा ब्लॅक दिसत होता, पण त्याच्यावरती आम्ही स्केटिंग वगैरे करत होतो, खेळत होतो. तर पण हा जो लेक आहे तो पूर्ण पांढरा शुभ्र आणि खूपच सुंदर लेक आहे. आणि हा लेक जो आहे ना तो कृत्रिम आहे, मानवाने निर्मित केलेला आहे, हा नैसर्गिक नाहीये. आणि त्या पाण्याचा या लेकच्या साईडने सुद्धा पाणी फ्लो होतं. तर खूपच सुंदर लेक आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर खरं हा लेक अजून सुंदर दिसत असणार, कारण की हिरवीगार झाडी, पाठीमागे हिरवेगार डोंगर आणि त्याच्यामध्ये हा लेक आहे. उन्हाळ्यामध्ये पण आपण नक्कीच या लेकला पुन्हा एकदा व्हिजिट करूयात, पुन्हा एकदा बघूयात आपण हा लेक उन्हाळ्यामध्ये सुद्धा. नो चिकू. आणि हा जो बर्फ आहे इथला हा थोडासा कडक झालेला बर्फ आहे. आम्ही फ्रँकलिनला गेलो होतो, तिथे असा खूप सॉफ्ट स्नो होता आणि स्नोफॉल सुद्धा होत होता. पण फ्रँकलिन फॉल्सला गेलो होतो तेव्हा खूप जास्त थंडी वाजत होती फ्रँकलिन फॉलच्या तिथे, कारण की जे वातावरण जे होतं, टेम्परेचर जे होतं ते मायनसमध्ये होतं. आणि बापरे, इथे डॉगी आहे शेजारी. तर टेम्परेचर जे होतं ते मायनसमध्ये होतं आणि पाणी जे वाहत होतं ते असं गोठलेलं फ्रोझन पाणी, म्हणजे एकदम थंडगार पाणी वरून वाहत होतं. त्यामुळे फ्रँकलिनला खूपच थंडी वाजत होती. तो पण व्ह्यू खूप सुंदर होता. पण आज काही थंडी वगैरे जास्त आम्हाला वाजली नाही आणि मध्ये थोडासा पाऊस सुरू झाला, पण त्याच्यानंतर असं हे छान ऊन पडलंय. आणि खरं तर ऊन अजिबात प्रेडिक्शन मध्ये नव्हतं. प्रेडिक्शन मध्ये आम्हाला क्लाउडीच वेदर दिसलं होतं, पण सरप्राइझिंगली आम्हाला पाऊस सुद्धा मिळाला थोडासा आणि ऊन सुद्धा मिळालं. त्यामुळे खूपच मजा आली. आणि ट्रेल अगदीच छोटासा ट्रेल आहे, जास्तीत जास्त 2-3 किलोमीटरचा. आपण रिटर्नचा पण जर पकडलं तर साधारण 3 किलोमीटरचा ट्रेल आहे. त्याच्यामुळे इथे लहान मुलांना वगैरे घेऊन पण लोक आलेले आहेत, स्ट्रोलर घेऊन येऊ शकतो. आम्ही तर स्लेज घेऊन आलो सारांशला खेळण्यासाठी. तर खूप छान छोटासा आणि सुंदर असा ट्रेक झाला आणि खूप सुंदर असा गोठलेला तलाव सुद्धा पाहून झाला. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर माझे व्हिडिओज पाहत असाल आणि चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूयात अशाच छान छान व्हिडिओजमध्ये. धन्यवाद. बाय बाय.